बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे मी जर समजा माझा फोटो बघितला तर मी ह्या फोटोमध्ये आहे त्यापेक्षा वयस्कर वाटतेय, तर मग माझा हा प्रॉब्लेम सायकोलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे? दोन्ही आहे. कसं आहे ना, एजिंग हे नॅचरल आहे, हे हम्म. होणार आहे. सो फक्त ते खूप लवकर झालं हम्म. तर ते त्रासदायक होणार आहे. केस गळणं हा अगदी कॉमन अगदी अगदी प्रॉब्लेम बरोबर. आहे. त्यामध्ये मग काय होतं की हेअरलाईन थिन होणं खूप किंवा पार्टिशन वाईडनिंग बऱ्यापैकी हो होतं, हो. केस अगदी फिझी ड्राय, तर हे पर्टिक्युलरली ह्या लोकांमध्ये जास्त जाणवतं. हे अगदी जास्त जाणवतं कारण जसं मी म्हटलं की न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असते, सो त्यांच्या फॉलिकलची स्ट्रेंथसुद्धा कमी व्हायला लागते. त्यातलंच एक महत्वाचं अजून डोळ्याखाली काळी वर्तुळ अगदी येणं. अगदी. तर मला हे विचारायचं की यामध्ये थायरॉइड काही रोल प्ले करतं का, किंवा फक्त झोप न लागल्यामुळं काळी वर्तुळ झोप न लागणं हेच सिम्पटम थायरॉइडमुळे मेजरली दिसतं. जेव्हा तुम्ही केमिकल यूज करता आहात ते तुम्ही मग तुमच्या मेडिसिन्समधनं असेल किंवा कुठल्याही प्रोडक्ट्समधनं असेल, इवन तुम्ही शॅम्पू काही वापरता हां. किंवा काही कंडिशनर्स असतात, जे एक्सटर्नल प्रोडक्ट्स वापरता ते तुमच्या स्किनमधून आत जाणार आहे. ओके. तर ते तुमच्या सर्क्युलेशनमध्ये येणार आहेत आणि सर्क्युलेशनवरती जो परिणाम होणार आहे तो इनडायरेक्टली पुन्हा थायरॉइडला डिस्टर्ब करणारच आहे. हल्ली ट्रीटमेंट्स, कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सवर प्रचंड खर्च केला जातो, पण मग ह्या ट्रीटमेंट फेअर आहेत का, म्हणजे खरंच व्हॅल्युएबल आहेत का, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, याची गरज नाही आहे. समजा एखाद्या भिंतीला ओल येते आहे आतून हम्म. आणि त्याचे पोपडे निघतायत, रंग निघतोय, तर तुम्ही फक्त ती भिंत तासून त्याला रंग देऊन उपयोग नाही आहे. तो बरोबर. तात्पुरता उपाय होतो आहे. अगदी. तुम्हाला जिथं ते लिकेज आहे ते काढलं पाहिजे, इंटरनल क्लीन केलं पाहिजे आणि मग तुम्ही छान रंग त्याच्यावरती तो राहणार आहे. योग्य उदाहरण यासाठी. सो स्किनच्या बाबतीतही तेच आहे.